नमस्कार, मी विजय साळवी. एबीपी माझाच्या झिरो ओव्हर या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. मंडळी, राजकारण हा संयम आणि टायमिंगचा खेळ आहे, तसाच तो सत्ता आणि आकड्यांचाही खेळ आहे. ज्याला कुणाला आकड्यांच्या खेळात बाजी मारायची असते त्याला करेक्ट टायमिंगवर करेक्ट कार्यक्रम करणं तितकंच गरजेचं असतं. आणि आता करेक्ट कार्यक्रम हा शब्द ऐकला ना तरी डोळ्यासमोर येतात ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत राजाराम पाटील. शांत संयमी अशी ओळख असलेला पश्चिम महाराष्ट्रातील नेता अशी जयंत पाटलांची आपल्याला आजवरची ओळख. पण गेल्या 1.5-2 वर्षांमध्ये त्यांच्या ओळखीमध्ये आणखी एक शब्द समाविष्ट झालाय. तो शब्द म्हणजे निष्ठावंत. कार्यकर्ते असोत किंवा राजकीय नेते, जयंत पाटलांना ते शरद पवारांचा सर्वात निष्ठावंत कार्यकर्ता मानतात. आणि आता त्याला कारणही स्वाभाविक आहे. मंडळी, अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या नेतृत्वाची एक मोठी फळी आपल्यासोबत घेऊन महायुती सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी त्यांच्या सोबत न जाता शरद पवारांची साथ देण्याचा निर्णय हा जयंत पाटलांनी घेतला होता. इतकंच नाही तर आणखी एक किस्सा मी तुम्हाला सांगतो. तुम्ही आता एबीपी माझाच्या स्क्रीनवर पाहत असलेली दृश्य ही 2 मे 2023 या तारखेची आहेत. स्थळ तुमच्या लक्षातच आलं असेल. ते आहे मुंबईचं यशवंतराव चव्हाण सेंटर. शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाध्यक्षा पदाचा अनपेक्षितरित्या राजीनामा दिला होता. महाराष्ट्रात जणू राजकीय भूकंप व्हावा अशी स्थिती होती. तिथं उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. थोरल्या पवारांनी राजीनामा मागे घ्यावा अशा घोषणा सुरू झाल्या. त्यावेळी शरद पवारांच्या शेजारी आज अजित पवारांसोबत असलेल्या सगळ्याच नेत्यांनी गर्दी केली होती. त्याच व्यासपीठावर अनेक नेत्यांनी शरद पवारांना पुनर्विचार करण्याची विनंती केली. त्यावेळी कार्यकर्त्यांना डाफरणारे अजितदादाही तुम्हाला अजून आठवत असतील. पण मंडळी, त्याच संपूर्ण 2-2.5 तासांच्या नाट्यमय घडामोडींमध्ये शरद पवारांच्या उजव्या हाताला शेजारच्या खुर्चीवर बसून हुंदका देणारे जयंत पाटील उभ्या महाराष्ट्रानं पाहिले. पुढे दादांनी बंड केलं आणि यशवंतराव चव्हाण सेंटरच्या व्यासपीठावरून शरद पवारांना राजीनामा मागे घ्या म्हणणारे जवळपास सगळे बडे नेते आज अजित पवारांसोबत आहेत. त्यांनी शरद पवारांच्या विरोधात दंडही ठोपटलेत. पण तेव्हा शरद पवारांच्या बाजूला बसून हुंदका देणाऱ्या जयंत पाटलांनी पवारांची साथ देण्याचा निर्णय घेतला आणि तो सार्थकीही लावला. त्याचाच प्रत्यय लोकसभा निवडणुकीच्या निकालात आला आणि त्याच जयंत पाटलांनी विधानसभा निवडणुकीसाठीही आता रणशिंग फुंकलंय. शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून जयंत पाटलांनी गेल्या महिन्याभरात अर्धा महाराष्ट्र पालथा घातला आणि त्यांच्या याच निष्ठेला काल इस्लामपूरकरांनी सलाम ठोकला. मंडळी, काल रात्री अगदी भर पावसात शिवस्वराज्य यात्रेची सांगता सभा पार पडली. पण गाजली ती मुख्यमंत्री पदाच्या चर्चेनं कशी, तुम्हीच पहा. राम कृष्ण हरी. ईदाला आवाज, वाळव्याचा आवाज हा वाळव्यात नाही मर्यादित राहिला पाहिजे, ते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गेला पाहिजे. जयंत पाटील साहेब हे वाळवे तालुक्याचे नेते नसून राज्यातील आमच्या सारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे नेते. वाळव्याचा माणूस वर्षावर जावा अशी इच्छा व्यक्त झाली. आज पावसाच्या रूपानं वर्षाच वाळव्यात आली. महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये मला इथपर्यंत तुमच्यामुळे मी आलो. नेहमी गॉडफादर असावं लागतं आणि माझा गॉडफादर माझ्या मागं बसलेला आहे. महाराष्ट्र संघाण्याचा दृष्टी ज्यांच्यामध्ये आहे, जयंत पाटील मंडळी, तुम्ही सारं ऐकले. पण सत्ता म्हटली ना की संघर्ष आलाच. त्यामुळे शरद पवारांच्या या वक्तव्यामुळं महाविकास आघाडीत संघर्ष वाढण्याची दाट शक्यता आहे. आणि त्यावरच होता आपला आजचा झिरो ओव्हरचा पहिला प्रश्न आणि तो पाहूयात पोल सेंटरला. आजचा पहिला प्रश्न, जयंत पाटलांवर मोठी जबाबदारी देणार
शरद पवारांचा अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री पदावर दावा, यामुळे मवियात संघर्ष वाढेल असं वाटतं का? पर्याय अर्थात आम्ही दोनच दिले होते, होय आणि नाही. मंडळी, इस्लामपुरातील सभेचे हायलाइट्स आपण पाहिलेत, पण कालच्या सभेत शरद पवारांनी जयंत पाटलांवरचा विश्वास अगदी जाहीरपणे मतदारांसमोर मांडला. इतकंच नाही तर राजाराम बापूंची आठवण काढून जयंत पाटलांना महाराष्ट्रानं साथ द्यावी अशी साथ पवारांनी इस्लामपूरच्या स्थानिकांच्या साक्षीनं घातली. आपण ते पाहणारच आहोत, पण सोबतीला त्याच सभेत जयंत पाटलांच्याही एका वक्तव्यानं लक्ष वेधून घेतलं. आता होम ग्राउंडवर जेव्हा सामना असतो ना, तेव्हा त्या संघाला सपोर्ट करणारा प्रेक्षक तिथं असतो. तो प्रेक्षक आपल्या टीमला चिअरही करत असतो आणि अगदी तसंच राजकीय सभेतही होतं. हे का सांगतोय तर त्याचं उत्तर इस्लामपुरात आहे. कालच्या सभेत जेव्हा राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी जयंत पाटलांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित करावं अशी शरद पवारांकडे मागणी केली, त्यानंतर जयंत पाटील भाषणाला उभे राहिले, तेव्हा उत्साही कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे कार्यकर्त्यांना शांत करण्याची वेळ ही खुद्द जयंत पाटलांवर आली आणि त्यांनी थेट मुख्यमंत्री पदावर भाष्य केलं. पाहूयात ते नेमकं काय म्हणाले. हे साखराळे गाव मोठं ऐतिहासिक गाव आहे. या साखराळे गावामध्ये साखर कारखाना उभा करण्याचं काम राजाराम बापूंनी केलं होतं आणि या साखराळे गावामध्ये आज आपण जमतोय आणि याच्यामधून याच भागाच्या सुखताच्या हातावर महाराष्ट्र उभारण्याची, महाराष्ट्र सावरण्याची आणि महाराष्ट्र पुढे नेण्याची ही जबाबदारी आपण त्यांच्यावर टाकतोय. सर्वांचे आणि देशाचे लाडके नेते आदरणीय शरद पवार साहेब, हे आता गप्पच, मी त्याच्यावर भाषण करतो अशी घोषणा देऊन कोणी मुख्यमंत्री होत नाही. त्याला लय उठावशे काढायला लागतात. तुम्ही गप्प बसा. खरं तर महायुतीची कालच दुपारी संयुक्त पत्रकार परिषद झाली. त्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून प्रश्न विचारला असता फडणवीसांनी मवियाच्या नेत्यांनाच सवाल केला होता की मवियानं मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करून दाखवावा. पण तसं पाहिलं तर महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करण्याची मागणी ही आधीपासूनच होती आणि ती होती माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून. नेमकी तारीख सांगायची तर ती होती 16 ऑगस्ट 2024. कार्यक्रम महाविकास आघाडीचा पदाधिकारी मेळावा आणि त्याच कार्यक्रमात उद्धव ठाकरेंनी केलेली ती मागणी आपण आधी ऐकूया. मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? उद्धव ठाकरे होणार का आणखीन कोण होणार? मी आज सगळ्यांसमोर स्वच्छ सांगतो की पृथ्वीराजजी तुम्ही आलात, पवारसाहेब तुम्ही आलात, तुम्ही आत्ता तुमच्यापैकी कोणाच्याही मुख्यमंत्री पदाचा जाहीर करा. उद्धव ठाकरेचा त्याला पाठिंबा असेल. या जाहीर करा. कारण मुळामध्ये मी माझ्यासाठी लढतो ही भावना माझ्यात नाहीये. ज्या क्षणी मी मुख्यमंत्रीपद सोडलं ते पुन्हा जे काही लढतोय मी माझ्या स्वार्थासाठी नाही लढत, माझ्या महाराष्ट्राच्या स्वार्थासाठी लढतोय. मंडळी, गेल्या 2 महिन्यांमध्ये उद्धव ठाकरेंनी अगदी अशाच पद्धतीनं मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करावा अशी मागणी अनेक पत्रकार परिषदांमधूनही केली. त्यावर काँग्रेसकडून उत्तरं आली, पण शरद पवारांनी आणि त्यांच्या पक्षातील नेत्यांनी कधीही त्यावर भाष्य केलेलं नव्हतं. उलट मुख्यमंत्री पदाचा विषय फार मोठा नाही असं म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी उत्तर दिलं. पण शरद पवारांच्या कालच्या एका वक्तव्यानं ठाकरेंच्या शिवसैनिकांनाही कोड्यात टाकलं असेल. आज सकाळच्या संजय राऊतांच्या पत्रकार परिषदेतही नेमकं तेच दिसून आलं. संजय राऊतांनी नेहमीचा आक्रमक अंदाज थोडासा बाजूला सारून 2 पावलं मागे घेण्याची ही भाषा केली. तुम्हीच पहा. हे लहान भाऊ मोठा भाऊ जे प्रकरण आहे हे आमच्या तिघांपैकी कोणाच्या डोक्यात नाही. भ्रष्ट सरकार जे महाराष्ट्रात चाललंय त्याचा पराभव करणं एकत्र येऊन हाच आमचा अजेंडा आहे आणि त्यासाठी कोणाला 2 पावलं मागे यावं लागलं तरी आमची तयारी आहे.
जर तसं पवारसाहेबांचे संकेत असतील तर त्याच्यावरती आम्ही चर्चा करू. पण पवारसाहेब असे कधी कुठले संकेत देत नाहीत. मधल्या काळात त्यांनी रोहित पवार यांच्यावर सुद्धा मोठी जबाबदारी टाकण्याची घोषणा केली होती. आणि एका पक्षात 2 मुख्यमंत्री होत नाही. सुप्रियाताईंचंही नाव चालतं आहे मधल्या काळामध्ये, जितेंद्र आव्हाडांचंही नाव चालू आहे. त्यामुळे 5-6 लोक कसे मुख्यमंत्री होऊ शकतात ना एकाच पक्षामधले. मंडळी, इकडे संजय राऊतांनी वेळ मारून नेली आणि ते मवियाच्या बैठकीला निघून गेले. पण महायुतीच्या नेत्यांनी मिळालेली संधी दवडली नाही. त्यांनी शरद पवारांच्या वक्तव्याचा आधार घेऊन उद्धव ठाकरेंना टार्गेट केलं आणि त्याची सुरुवात केली ती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी. पाहूयात त्यांनी नेमकं काय म्हटलंय. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेजी यांनी म्हटलं होतं की ज्या दिवशी मला काँग्रेसच्या घरी जावं लागेल त्या दिवशी माझा पक्षच बंद करून टाकेल. पण आज उद्धवजीवर ही परिस्थिती आली. मला उद्धवजीबद्दल सहानुभूती आहे, पण उद्धवजीवर ही परिस्थिती का आली त्यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे. पवार साहेबांनी का शब्द फिरवला मला माहिती नाही. पवार साहेबांनी शरद पवार साहेबांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याचं त्या ठिकाणी ठरवलं होतं. मग आता त्यांना सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करायचं आहे. आता जयंत पाटलाचं नाव आपण सांगताय, मी नाही ऐकलंय पण तुम्हीच सांगताय. त्यांचं उद्दिष्ट मुख्यमंत्रीपदाचं आहे. त्यामुळे मला वाटतं महाराष्ट्राची जनता ही त्यांना रस्ता दाखवल्याशिवाय राहणार नाही, त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. मुख्यमंत्री पदाकरता हपापलेली उद्धव ठाकरेची टीम, मुख्यमंत्री पदाकरता हपापलेली काँग्रेसची टीम आणि शरद पवार साहेबांची टीम यांना कधी त्यांचं स्वप्न पूर्ण होणार नाही. 14 कोटी जनतेचा विकास करणारा आमचा जो महायुतीचा संकल्प आहे तोच पूर्ण होईल. मंडळी, एकंदरीत काय तर मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून दोन्ही बाजूला चर्चेंना उधाण आले. आता याच मुद्द्यावर आपण महाविकास आघाडी आणि महायुतीच्या प्रमुख नेत्यांशीही संवाद साधणार आहोत. पण ठाकरेंच्या शिवसेनेकडून आपल्यासोबत उपनेत्या सुषमा अंधारे, काँग्रेसकडून आमदार अतुल लोंढे आणि शिंदेंच्या शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते संजय शिरसाट यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. पण त्याआधी पाहूयात काही दिवसांपूर्वीच काँग्रेस नेत्यांनी आणि ठाकरेंचे खासदार संजय राऊतांनी केलेली मुख्यमंत्री पदासाठीची मागणी. मुख्यमंत्री बनवल्याशिवाय हा काँग्रेसचा कार्यकर्ता शांत बसणार नाही याची तुम्हाला आज आम्ही शिवसेनेचा मुख्यमंत्री व्यासपीठावरती असेल माननीय उद्धव साहेब, तुम्हाला या राज्याचं नेतृत्व करावं लागेल. अब कांग्रेस के अच्छे दिन आएंगे, कांग्रेस के आमदार चुन के आएंगे तो उसका इनाम भी नाना बाबू को मिलेगा, नहीं मिलेगा तो छीन के लेंगे दोस्तों विदर्भ वाले. आणि आणखी 2 महिन्याने आपल्याला इथे विजय मेळावा घ्यायचा आहे. त्या विजय मेळाव्यावरती शिवसेनेचा मुख्यमंत्री व्यासपीठावरती असेल माननीय उद्धव साहेब, तुम्हाला या राज्याचं नेतृत्व करावं लागेल. मला वाटत नाही की नाना भाऊ सारख्या व्यक्तिमत्वाचं आणि नवीन पहाट या महाराष्ट्रामध्ये आपल्याला उभायची असेल तर मी इतकंच सांगेन, मशाल हातात घेऊन आपल्याला आता पुढे जावं लागेल. शिवसेनेच्या नेतृत्वाखाली, उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली आपल्याला राज्य निर्माण करावं लागेल. शिवसेनेचा मुख्यमंत्री व्यासपीठावरती असेल माननीय उद्धव साहेब, तुम्हाला या राज्याचं नेतृत्व करावं लागेल. मंडळी, तुम्हीच सारं ऐकलंय. इतके दिवस महाविकास आघाडीच्या 2 प्रमुख पक्षांकडूनच मुख्यमंत्री पदावर दावा करण्यात आला. त्यावरून जोरदार भाषणं झाली. पण शरद पवारांनी संयम राखला होता. खरं तर शरद पवार हे सूचक विधानं करण्यासाठी ओळखले जातात. पवार साहेब काय म्हणाले याचा अर्थ 6 महिन्यांनी कळतो, असं एकदा राज ठाकरे म्हणाले होते. आणि म्हणूनच शरद पवारांच्या ताज्या वक्तव्याचे देखील अनेक संभाव्य अर्थ निघतात. पाहूयात आणि त्यासाठी जाऊयात मीडिया सेंटरला. पवारांच्या वक्तव्याचा अर्थ काय? सुप्रिया सुळे सीएम पदाच्या शर्यतीत नाहीत. अजित पवारांच्या परतीचे सर्व दोर कापले गेलेत. सत्ता आली तर उद्धव ठाकरे सीएम होतील हे गृहीत धरू नये. पवारांच्या पक्षाचे सर्वात मोठे नेते आता जयंत पाटील आहेत आणि काँग्रेसचे नेते पटोलेंचं नाव घेत आहेत. मात्र निर्णयाला अजूनही वेळ आहे. असे वेगवेगळे अर्थ हे पवारांच्या वक्तव्यातून निघून येऊ शकतात. पण नेमका अर्थ काय हे आपल्यासारख्यांना कदाचित 6 महिन्यांनीच कळू शकतं. 2019 आणि आत्तामधला फरक. 2019 सालच्या निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे हे राजकीय सीमोल्लंघन करून आले.
हुकमाचा एक्का ठाकरेंकडे असल्यानं त्यांना सीएम पद देणं भाग होतं. आता मात्र ठाकरे गट अधिकृतरित्या हा मवियाचा भाग आहे. ठाकरे गट पुन्हा भाजप सोबत जाण्याची शक्यता ही नगण्य आहे. शिंदेनी उठाव करून भाजप सोबत सत्ता स्थापन केल्यावर भाजप आणि ठाकरेंमधलं अंतर अधिक वाढलंय. त्यामुळे ठाकरेंना आता मवियामध्येच राहावं लागेल असा विचार घटक पक्ष करू शकतात. म्हणूनच मुख्यमंत्री पद हा विषय मवियामध्ये चर्चेसाठी खुला आहे हे स्पष्ट आहे. जयंत पाटलांच्या जमेच्या बाजू काय आहेत ते आपण पाहतोय. ज्यांचं नाव राष्ट्रवादी काँग्रेसकडून संकेत दिले जात आहेत मुख्यमंत्री पदासाठी आहे. अर्थ, गृह, जलसंधारण, सहकार, पणन, ग्रामविकास, गृहनिर्माण, कामगार अशा विविध खात्यांचा त्यांना अनुभव आहे. 1999 ते 2008 या काळात सलग 10 वर्ष ते अर्थमंत्री होते. सलग 10 अर्थसंकल्प मांडण्याचा विक्रम हा त्यांच्या नावावर आहे. राज्यावरील कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी अर्थमंत्री असताना त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतलेत. 26/11च्या हल्ल्यानंतर गृहमंत्री पदाची जबाबदारीही जयंत पाटलांनी सांभाळली. घरात सहकाराची पार्श्वभूमी असल्यानं सहकार क्षेत्रातील समस्यांची त्यांना उत्तम जाण आहे. पेशानं इंजिनियर असल्यानं आधुनिक तंत्रज्ञान, उद्योग क्षेत्राच्या गरजांची जाण त्यांना आहे. 2023 मध्ये राष्ट्रवादीत फूट पडली, पण जयंत पाटील हे थोरल्या पवारांसोबत म्हणजे शरद पवारांसोबत कायम राहिले. राष्ट्रवादीच्या दुसऱ्या फळीतील पवारांसोबत राहिलेला एकमेव नेता म्हणजे जयंत पाटील. शांत स्वभाव, मृदुवाणी ही त्यांची ओळख आहे. संयम, चातुर्य, निष्ठा हे राजकारणात गरजेचे असलेले गुण हे जयंत पाटलांमध्ये आहेत. वादग्रस्त वक्तव्य करून वादात सापडल्याचं एकही उदाहरण नाहीये जयंत पाटलांच्या बाबतीत. सर्वपक्षीय नेत्यांशी त्यांचे उत्तम वैयक्तिक संबंध आहेत. आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं मुख्यमंत्री पदाविषयी जी उलटसुलट चर्चा सुरू आहे या सर्वाविषयी चर्चा करण्यासाठी आपण जाऊया थेट गेस्ट सेंटरला. कारण तिथे शिंदेंच्या शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते संजय शिरसाट हे आपल्यासोबत आहेत. संजयजी, स्वागत आहे आपलं एबीपी माझाचा खास कार्यक्रम 0 ओव्हरमध्ये. विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. 20 नोव्हेंबरला निवडणूक आहेत. 23ला मतमोजणी होणार आहे. निकाल स्पष्ट त्याच दिवशी होईल. पण मुख्यमंत्री पद कोणाकडे जाणार याची चर्चा आतापासूनच सुरू आहे. महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल. महायुतीच्या बाबतीत नेमकं काय आहे? कारण काल जेव्हा प्रश्न विचारला महायुतीच्या पत्रकार परिषदेत त्यावेळी देवेंद्र फडणवीसांनी आमचे मुख्यमंत्री तर इथेच आहेत असं म्हणून शिंदेंकडे बोट दाखवलं. तर असं समजायचं का की शिंदे नेतृत्व करणार आहेतच या निवडणुकीत, पण होणारे मुख्यमंत्री पण शिंदेच असतील? नाही बघा, आम्ही निवडणूक लढवताना पहिले क्लिअर केलेलं आहे की आमचा मुख्यमंत्री हा निवडणुकीनंतर ठरेल. आज आम्ही हा हवा तो हवा प्रत्येक पक्षाच्या नेत्याला वाटतं की आपला मुख्यमंत्री हवा, परंतु महायुतीने क्लिअर केलेलं आहे की मुख्यमंत्री निवडणूक झाल्यानंतर आम्ही ठरवणार आहोत. म्हणून आमच्यामध्ये त्या मुख्यमंत्री पदाचा कुठंही वाद किंवा कुणाला सांगायची काही आवश्यकता वाटतच नाही आम्हाला. नाही आमचं नाव घ्या, आमचा चेहरा हा आहे असं नाही. ठरलेली स्ट्रॅटेजी आहे की एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात निवडणुका लढवायच्या. महायुतीने सर्वच नेत्यांनी त्यांना साथ द्यायची आणि सत्ता आणायची, हे आमचं ठरलेलं ध्येय आहे. आणि म्हणून आम्हाला या बाकी चर्चा जसा महाविकास आघाडीत होता तशा चर्चा आमच्याकडे होत नाहीत आणि आम्हाला त्या चर्चेमध्ये रसही नाही. म्हणून आता महाविकास आघाडीमध्ये काय काय होतंय तुम्ही पाहताय. सकाळी एकाचं नाव येतं, दुपारी एकाचं नाव येतं, संध्याकाळी एकाचं नाव येतं आणि ह्याच्यामुळं
कन्फ्युजन हे त्यांच्या महाविकास आघाडीमध्ये आहे. आज काल तर जे शरद पवारने वक्तव्य केलं, हे शरद पवारचा स्वभाव आहे. शरद पवार सारखा मोठा नेता जेव्हा एखादी लाईन घेतो तर त्याचे अनेक अर्थ निघतात. मग अनेक अर्थावर त्यांचेच असलेले ज्याला शिष्य पटशिष्य ज्याला म्हणतात, त्या संजय राऊतने वक्तव्य केलं. मग एकाच पक्षाचे 4 मुख्यमंत्री कसे होऊ शकतात? मग त्यांनी सगळ्यांची नावाची यादी वाचली. त्यांना आजही वाटतं की त्यांच्या पक्षाचा नेता हा मुख्यमंत्र्याचा चेहरा असावा, पण त्याला कोणत्याही अँगलनी ना राष्ट्रवादी पाठिंबा देत आहे ना काँग्रेस पाठिंबा देत आहे. म्हणून त्यांची एक गोची वेगळी झालेली, काँग्रेसची गोची वेगळी झालेली आणि शरद पवारांनी या दोघांच्या गोचीमध्ये टाकलेला हा एक ज्याला काय सिक्सर जो का मारलाय काल, त्याच्यामुळं आता कोण काय करावं हा प्रश्न या दोघांसमोर पडलेला आहे. गुगली टाकली ना ती परफेक्ट बसलेली आहे आणि आता यांची घालमेल सुरू झालेली आहे. आता काय करायचं? पवार साहेबच असं म्हणायला लागले तर आम्ही काय करायचं? परंतु त्याचे एक वेगवेगळे, एक तर मुख्यमंत्र्याचा चेहरा म्हणून त्यांनी जयंत पाटलाचं नाव घेतलं, त्याला बाकीच्या त्यांच्या सहकाऱ्यांनी सपोर्ट केला, टाळ्या वाजल्या, घोषणा झाल्या त्यांच्या नावाच्या, त्यांच्यावर भाषणं झाली. आणि दुसरीकडं एक महत्त्वाचा विषय असा आहे की जयंत पाटलांना जे पक्षामध्ये स्पेस पाहिजे होतं, तुम्ही पाहिलं असेल काही काळापूर्वी त्यांना स्पेस मिळत नव्हता, त्यांची दमछाक होत होती, कोंडी होत होती आणि जयंत पाटील नाराज होते. हे सर्व महाराष्ट्राला माहिती. जयंत पाटील आमचे चांगले मित्र आहेत, परंतु त्यांची कोंडी आम्हाला सुद्धा पावत नव्हती. आणि पूर्वी त्यांना हो ते आमचे मित्र आहेत, सर्वांचे मित्र आहेत ते, आम्ही त्यांना काय शत्रू मानतच नाही आहेत. त्यांचा एकंदरीत स्वभाव असेल, त्यांचं राजकारणातलं त्यांचं असलेलं वक्तव्य असेल किंवा ते इतरांवर टीका करताना ज्या पद्धतीनं सामंजस्यानं आणि अत्यंत टीका तर करायचीच आहे, परंतु कोणतंही पातळी सोडून टीका त्यांनी कधी केलेली नाही. म्हणून त्यांचा एक आदर एक वेगळा आहे. त्यामुळे महाविकास आघाडी ते जर पाहिलं, त्यामुळे महाविकास आघाडीत काय होतं ते आपण पाहू. पण तुमच्याकडे सध्या जी परिस्थिती आहे, कोण नेमकं मुख्यमंत्री पदाचा चेहरा हे अजून नक्की नाहीये. तुम्ही म्हणतात आमचं सामूहिक नेतृत्व आहे, पण त्याच वेळी एक गोष्ट समोर येते ती म्हणजे जागा वाटपात भाजपला जास्त वाटा हवाय. आणि दुसरीकडे असं एक वक्तव्य येत आहे की शिंदेना त्यागाची भावना अंमल करायला सांगण्यात येत आहे. तर हे नेमकं कसं होईल? जर भाजप जास्त जागा लढवत असेल तर भाजप जास्त जागा जिंकणार आणि मग भाजपचा मुख्यमंत्री होणार. नाही बघा, जागा वाटपाचं आणि मुख्यमंत्री पदाचं कोणतंही कॅल्क्युलेशन करू नका, तसं होत नाही. नितीश कुमार मुख्यमंत्री झाले, त्यांच्या का जागा जास्त होत्या? असं अनेक ठिकाणी झालेलं आहे. ह्या घटना काही महाराष्ट्रापुरत्याच नाही, तर देशामध्ये अनेक ठिकाणी मुख्यमंत्री असे झालेले आहेत, हे आपण पाहतोय. आणि भाजपला जागा जास्त का मिळू नयेत? मी जरी शिवसेनेचा असलो तरी मला जर त्या पक्षाचा जर मी काही सदस्य जरी नसलो तर ते आमचे सहकारी आहेत, परंतु त्यांचे 105 आमदार आहेत. त्यांना जर आम्ही म्हणतो तुम्ही 90 जागा घ्या, जमेल का? हा साहजिक विचार तर केला पाहिजे ना. 105 आमदार आज त्यांच्याकडे आहेत, तर आम्हाला 105 पेक्षा जास्त त्यांना द्यावं लागेल की नाही? आणि म्हणून भाजपने जास्त जागा लढवणार, मग आता यांचं खच्चीकरण होणार, असं कोणताही प्रश्न नसतो. ज्या पक्षाने जेवढे आमदार आहेत किंवा ज्या जागा लढवलेल्या आहेत त्या जागेवर त्यांचा क्लेम हा ते राखतातच. आणि म्हणून भाजप सुद्धा त्यांच्या जागेवरचा जो काही क्लेम करतंय त्याचा हा विचार हा महायुतीमध्ये एकनाथ शिंदे साहेब असतील, देवेंद्रजी असतील आणि अजितदादा या सर्वांनी मिळून तो विचार करायचा आहे. म्हणून तुम्हाला एक नक्की आहे, भाजपला जास्त जागा मिळतील, यामध्ये दुमत नाही. त्याच पाठोपाठ आम्हाला मिळतील आणि त्याच पाठोपाठ अजितदादाला मिळतील. म्हणून वादाचा विषय त्याच्यात नाही. तर काही जागा ज्या आहेत, कधी कधी असं वाटतं, अजितदादाला वाटतं की बा शिवसेनेची ही जागा घ्यावी, जसं गेल्या लोकसभेला झालं. कधी भाजपला वाटतं की ही जागा अजितदादाची घ्यावी, आम्हाला वाटतं भाजपची ही जागा घ्यावी. ही काही इंटरचेंजेस आहेत ना, हे पॉलिटिकल इंटरचेंजेस जे होतात, याचा अर्थ संजयजी सध्या तरी आपल्याकडे सगळं नांदा सौख्य भरे असं सुरू आहे. येणाऱ्या 4 दिवसात आपल्याला नेमकं कळेल की चित्र काय आहे आणि त्यानंतर होणारा मुख्यमंत्री कोण आहे हे पण तेवढ्याच दिवसात आपल्याला कळणार आहे. पण तुम्ही या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले आभार. मंडळी, एकीकडे शरद पवारांच्या वक्तव्यानं खळबळ उडालेली असली तरी मवियाच्या बैठका सुरू आहेत. अगदी काही मिनिटांपूर्वी मवियाची जागा वाटपाची बैठक संपली. त्यात महाविकास आघाडीत
260हून अधिक जागांचं वाटप फायनल झाल्याचं कळतंय. 20 ते 25 जागांवर तिढा अजूनही कायम आहे. मुंबईत आज मवियाची 2 सत्रात बैठक पार पडली आणि यामध्ये आधी मुंबई वगळता अन्य जागांवर चर्चा झाली आणि दुसऱ्या सत्रात मुंबईतल्या जागांवर खल झाला. ज्या 20-25 जागेचा जो प्रश्न निर्माण झालेला आहे त्या हायकमांडच्या लेवलवर सोडवला जाईल. त्या सोडून जागा जाहीर केल्या जातील म्हणजे नाही आमचा प्रयत्न आहे की 288 एक सोबत जाहीर कराव्यात, कारण की वेळ नाही आहे. 20 तारखेला आमची काँग्रेस पक्षाची CSCची मीटिंग आहे. त्याच्यामध्ये आम्हाला ज्या मिळालेल्या जागेवर चर्चा व्हावी अशी अपेक्षा आहे. त्यांचंही तसंच आहे, त्यांची पण CSC होईल आणि त्यामुळे कोणत्याही जागा बाकी ठेवायच्या नाही, सगळ्या जागा क्लिअर करायच्यात असा हा प्रश्न आहे. शरद पवार असं म्हणाले की जयंत पाटील यांना महाराष्ट्र पुढे घेऊन जाण्यासाठी विशेष जबाबदारी आपण दिली पाहिजे. काय तुमचं म्हणणं आहे की बघा, शरद पवार साहेब मोठे नेते आहेत. त्यांच्या प्रत्येक वक्त्यावर आपण बोलावं ते काही बरोबर नाही. त्यामुळे आपसात आमचे भांडणं लावू नका, एवढंच आम्हाला तुम्हाला सल्ला आहे. धन्यवाद. हाईकमान से जब 25 सीट ओके हो जाए. मंडळी, महाविकास आघाडीची बैठक संपल्यावर अगदी थोड्याच वेळात मातोश्री निवासस्थानी ठाकरे गटाच्या आमदारांची बैठक होते. महत्त्वाचं म्हणजे ठाकरे गटाच्या विद्यमान 15 पैकी बहुतांश आमदारांना तिकीट मिळणार हे निश्चित झालेलं आहे आणि त्यासाठीचे AB फॉर्म त्यांना आजच्याच बैठकीत दिले जाणार आहेत. ज्या उमेदवारांना विशिष्ट मुहूर्त काढून फॉर्म न्यायचा आहे ते नंतर फॉर्म देणार आहेत, पण येत्या मंगळवारपासून उमेदवारी अर्ज भरता येणार आहे. मंडळी, आता पुन्हा एकदा वळूयात आपल्या आजच्या प्रश्नाकडे. पवारांच्या वक्तव्याचं अधिक विश्लेषण आपण करणारच आहोत, पण त्याआधी पाहूयात ABP माझाच्या सुजाण प्रेक्षकांनी सोशल मीडियावर काय प्रतिक्रिया दिली. त्यासाठी जाऊया मीडिया सेंटरला. आपला आजचा प्रश्न होता, जयंत पाटलांवर मोठी जबाबदारी देणार, शरद पवारांचा अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री पदावर दावा, यामुळे मवियात संघर्ष वाढेल असं वाटतं का? होय आणि नाही असे 2 पर्याय होते. यूट्यूबवर अनिल घोणसे म्हणतायत, पवारांचा एवढा सगळा खटाटोप फक्त मुलीसाठी आहे. यूट्यूबवरच महेश वस्त्रे म्हणतायत, जयंत पाटील यांच्या नावावर एकमत झालेलं आहे. यूट्यूबवरच संभाजी नलावडे म्हणतायत, मविया सत्तेत येणार नाही हे माहीत असल्यामुळं मुख्यमंत्रीपद आपल्या घरात न घेता पवारांनी जयंत पाटील यांचं नाव पुढे केलंय. यूट्यूबवर प्रशांत देसाई म्हणतायत, जयंत पाटील साहेबांना आज रात्री शांत झोप लागणार नाही. यूट्यूबवरच चंद्रसेन चौधरी म्हणतायत, मविया सपशेल आपटणार आहे, त्यामुळे उभाठा किंवा जयंत पाटील किंवा आणखी कोणीही मुख्यमंत्री होणार नाही हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. यूट्यूबवरच अशोक चाफेकर म्हणतायत, शरद पवार त्यांचा अजेंडा पुढे रेटायला लागले तर संघर्ष होणार. फेसबुकवर संजय पाडुल म्हणतायत, जयंत पाटील साहेब एकदम सक्षम आहेत मुख्यमंत्रीपदासाठी. फेसबुकवरच मोहन डामरे म्हणतायत, संघर्ष वगैरे काही वाढणार नाही. फेसबुकवरच विजय चंबळे म्हणतायत, जयंतराव पाटील मुख्यमंत्रीपदासाठी लायक आहेत. पवारांच्या मनात काय असते ते बऱ्याच दिवसांनी समजते, अजितदादा पण ओळखू शकले नाही. इंस्टाग्रामवर ऋषी काळे म्हणतायत, भावी मुख्यमंत्री आदरणीय जयंत पाटील साहेब. एक्सवर संजीवनी पुराणिक म्हणतायत, इलेक्शन होईपर्यंत कोणतेही तर्कवितर्क लावणे चुकीचे आहे. पवार साहेब जे करतील ते योग्यच करतील, ते कुठलंही विधान कधीच आंधळेपणानं करणार नाही.
आणि मंडळी, या सगळ्या पार्श्वभूमीवर आपल्याला आता चर्चा करायची आहे ती काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांची. अतुल लोंढे, आपलं स्वागत आहे. निवडणुका विधानसभेच्या अगदी तोंडावर आल्या आहेत आणि मुख्यमंत्री पदाची चर्चा ही सुरू झालेली आहे. आपण आधीपासूनच पाहतोय की उद्धव ठाकरे असतील किंवा शिवसेनेकडून मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करावा अशी मागणी करण्यात आली. मग संजय राऊत असतील किंवा ठाकरेंची शिवसेना असेल, त्यांनी उद्धव ठाकरेंचं नाव घेतलं आणि आत्ता काँग्रेस म्हणतंय की भावी मुख्यमंत्री हे नाना पटोले. आणि त्यानंतर आता शरद पवारांनी अप्रत्यक्षपणे असे संकेत दिले आहेत की जयंत पाटील हे त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार असू शकतात. तर ह्या सगळ्या मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीमध्ये महाविकास आघाडीत बिघाडी तर होणार नाही ना? साहेबांनी सांगितलं, मुख्यमंत्री पदाचा आता प्रश्न येत नाही, बहुमत मिळाल्यानंतर काय असेल ते आपण ठरवू, हे स्पष्टपणे पवार साहेबांनी सांगितलेलं आहे. पवार साहेबांनी जयंत पाटलांना महत्वाची भूमिका देऊन त्यांनी सांगितलं की ते प्रदेशाध्यक्ष आहेतच, महत्वाची भूमिका त्यांच्याकडे आहे, त्यांना महाराष्ट्र माहिती आहे. मुख्यमंत्री कोण हा प्रश्न महाविकास आघाडीमध्ये अजिबात नाही, त्याच्यामध्ये चुरसही नाही, त्याच्यामध्ये कोणाची लढतही नाही. महाविकास आघाडी नेतृत्वानेच पुढे जाईल, मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतो. आणि मुख्यमंत्री पदाचा जिथपर्यंत प्रश्न आहे तो निवडणुकीनंतर वरिष्ठ नेते जे आहेत ते एकत्र बसून ठरवतील. अतुलजी, खरं तर काँग्रेसमध्ये बाळासाहेब थोरात असतील, पृथ्वीराज चव्हाण असतील, यांच्यासारखे ज्येष्ठ नेते असताना अगदी कार्यकर्त्यांपासून तुमच्यासारख्या प्रवक्त्यांपर्यंत किंवा काही नेत्यांपर्यंत सगळ्यांनी नाना पटोलेंचंच नाव उचलून धरलंय. काय नेमकी कारण आहेत यामागची? आमच्या पक्षामध्ये इफेक्टिव्ह लिडरशिप, अनुभवी लिडरशिप आणि महाराष्ट्राला नेतृत्व देऊ शकणारे अनेक लोक आहेत. जसं तुम्ही बाळासाहेब थोरातांचं नाव घेतलं, पृथ्वीराज चव्हाणांचं नाव घेतलं. नवीन पिढीमध्ये सुद्धा अनेक लोक आहेत. अमित देशमुख आहेत, यशोमती ठाकूर आहेत, बंटी पाटील आहेत, विश्वजित कदम आहेत, असे अनेक लोक जे आहेत नवीन पिढीमध्ये सुद्धा आहेत. ह्याचा निर्णय जो आहे तो वरिष्ठ नेते घेतील, वरिष्ठ पातळीवर होईल. आणि आता तो मुख्यमंत्री कोण हा प्रश्न राहिलेलाच नाही आहे. मुळामध्ये महाविकास आघाडी ही सामूहिक नेतृत्वाला पुढे जाईल. महाविकास आघाडी हाच चेहरा आहे आणि मुख्यमंत्री सुद्धा महाविकास आघाडीचा राहील. आपल्या समोर प्रश्न आहे, ज्या पद्धतीनं बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर वाढवली, एमपीएससीची तयारी करणारे, सरळ सेवक भरती तयारी करणारे, शिक्षक पदाची तयारी करणारे, त्या लोकांची जी मोठ्या प्रमाणावर फसवणूक या भाजपनी केलेली आहे. तर शेतकऱ्याला पीक विम्यापासून, सोयाबीनच्या भावापासून, कापूस असेल, कांदा असेल, ऊस असेल, इथेनॉलची पॉलिसी असेल, या सगळ्यामध्ये अक्षरशः छळलेलं आहे. प्रचंड प्रमाणावर महागाईतून केवळ 1,500 रुपयावर कोळवणी जी आहे ती लाडक्या बहिणींची केलेली आहे. अनेक गोष्टी, या भ्रष्टाचार आहे. 1080 एकर जमीन म्हणजे विकून टाकलाय मुंबईच्या अदानीला. उद्योग सगळे गुजरातमध्ये नेलेले आहेत. या गोष्टी महत्वाच्या आहे, या करेक्ट करणं, महाराष्ट्र रस्त्यावर आणणं, महाराष्ट्र जो म्हणजे रस्त्यावर म्हणजे महाराष्ट्र मार्गावर आणणं योग्य, महाराष्ट्राला पुन्हा नंबर 1 उद्योगामध्ये, पर कॅपिटा इन्कम मध्ये, जीडीपी मध्ये, सगळ्यांमध्ये नंबर 1 वर आणणं, ही जी आहे ही महाविकास आघाडीची मूळ उद्देश आहे आणि याच उद्देश घेऊन निवडणुकीला पुढे जाणार आहोत. अतुलजी, आपण या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले आभार. आणि शिवसेनेच्या उपनेत्या, ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे आत्ता आपल्यासोबत आहेत. सुषमाताई, खरं तर मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करण्यात यावा अशी थेट मागणी उद्धव ठाकरे आणि तुमच्या शिवसेनेकडून सातत्यानं करण्यात येत होती. काँग्रेसनं मध्यंतरी नाना पटोलेंचं नाव उचलून धरलं होतं आणि आत्ता तर काल इस्लामपुरातल्या सभेमध्ये शरद पवारांनी अप्रत्यक्षपणे संकेत दिले आहेत की जयंत पाटील हे यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात येईल. आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांच्याच पक्षाचे 2 नेते, एक खासदार निलेश लंके आणि अमोल कोल्हे, यांनी तर अगदी सांगितलं की आत्ता यापुढच्या काळात मुख्यमंत्री पदासाठी उमेदवार कोण असतील तर ते जयंत पाटील. तुम्हाला पटतंय ते? मला वाटतं इट्स अ गुड साईन. हा एक चांगला शुभ संकेत आहे की तुम्ही महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्र्यांच्या संदर्भाने चर्चा करताय. याचा अर्थ असा आहे की निश्चितपणे निकालानंतरचा जो मुख्यमंत्री असेल तो महाविकास आघाडीचा असेल. आता जरा दुसऱ्या मुद्द्याकडे येऊया. सन्मान्य पक्षप्रमुखांनी जे म्हटलं षण्मुखानंदच्या हॉलमध्ये की मुख्यमंत्री पदाचा उमेदवार ठरवा,
ते असं म्हणाले नाही की मला मुख्यमंत्री पद द्या. ते म्हणाले मुख्यमंत्री पदाचा उमेदवार ठरवा, तुम्ही कुठलाही उमेदवार ठरवा, त्याला माझी सहमती असेल. असं म्हणण्याचं कारण काय होतं, तर त्याचं कारण महत्वाचं हे आहे की हरियाणामध्ये एवढं चांगलं वातावरण होतं, पण हरियाणामध्ये केंद्रीय नेतृत्वाचा म्हणजे सन्माननीय राहुल गांधीजी यांच्या एका चेहऱ्यावर सगळे अवलंबून होते. स्थानिकचे काही चेहरे पुढे येणं गरजेचं होतं. अर्थात मला हरियाणाची अजून काही स्थानिकची नीटशी परिस्थिती माहीत नाही, परंतु जे काही प्रिडिक्शन आणि अनालिसिस येतात त्यावरून हे सांगत आहे. मला वाटतं की महाराष्ट्रामध्ये सुद्धा भाजपच्या बद्दलचा कमालीचा जनरोष आहे आणि त्या जनरोषासोबतच महाराष्ट्राच्या जनतेमध्ये सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेब यांच्या चेहऱ्याबद्दलची विश्वासार्हता फार मोठी आहे. तितकीच माननीय आदरणीय शरद पवार साहेब यांच्या नेतृत्वाबद्दल एक आश्वासकता लोकांमध्ये आहे. सो चेहरा या निमित्ताने एक ठरला तर निश्चितपणे महाराष्ट्राच्या जनतेला सुद्धा दिशा प्राप्त होईल. या अनुषंगाने सन्माननीय पक्षप्रमुखांनी मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरवा असं म्हटलं होतं. आता तुमच्या तिसऱ्या मुद्द्याकडे येते की मग तो चेहरा कोण असेल, तो चेहरा जयंत पाटील जे असतील का, तो चेहरा अजून कोणी नाना पटोले असतील का. अतुल भैयांनी अमित देशमुखांचं नाव घेतलं, सो प्लीज हेही नाव जरा अंडरलाईन करून ठेवा, कारण अमित देशमुखांचे कार्यकर्ते सुद्धा भावी मुख्यमंत्री वगैरे त्याचे बॅनर लावतायत. तर तो चेहरा कोणता असेल, मला वाटतं राष्ट्रवादी काँग्रेसकडून जर चेहरा कोणता असेल तर निश्चितपणे जयंतरावजी एक फार मोठे नेते आहेत, मुरब्बी आहेत, अनुभवी आहेत. परंतु ज्या पद्धतीने एकूण महिलांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न पवार साहेबांनी केलाय, 73व्या 74व्या घटना दुरुस्तीच्या निमित्ताने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांचा मोठा वाटा असला पाहिजे यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. अगदी त्याच वेळेला महिलांचं नाव पुरुषांइतकंच जागेच्या सातबारेवर आलं पाहिजे यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. सो निश्चितपणे जर राष्ट्रवादी काँग्रेसकडून एखादं नाव पुढे येणार असेल तर मला वाटतं की राष्ट्रवादी काँग्रेसकडून नाव हे सुप्रियाताईंचं नाव पुढे येणं हे जास्त सहज स्वाभाविक आहे. कारण तुम्ही प्रिडिक्ट करू शकत नाही. पवार साहेब जेव्हा पूर्वेकडे नेम धरतात तेव्हा पश्चिमेकडे शिकार होते, हे कृपया समजून घ्या. त्यामुळे जयंत पाटील साहेबांच्या नावावर जर चर्चा होत असेल- तुम्ही हे थेट संकेत देतायत का की सुप्रिया सुळे यांना जर मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून पुढच्या काळात घोषित केलं शरद पवारांनी जाहीररित्या, तर त्याला ठाकरेंची शिवसेना पाठिंबा देणार? नाही, मी असं म्हणत नाहीये. मी असं सांगते तुम्हाला की राष्ट्रवादी काँग्रेसकडून जर सगळेच पक्ष आपापल्या पक्षाचं नाव पुढे करत असतील तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून आतापर्यंत पवार साहेबांनी ज्या पद्धतीची विधानं केलेली आहेत आणि महत्वाचं म्हणजे 73वी आणि 74वी घटना दुरुस्तीचा मी संदर्भ आपल्याला दिला. 73व्या आणि 74व्या घटना दुरुस्तीच्या निमित्ताने त्यांनी महिलांना राजकीय प्रवाहात आणण्याचा जो प्रयत्न केला आणि विशेषतः स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 50% आरक्षणाची गोष्ट केली किंवा महिलांना सातबाऱ्यावरती आणलं, त्यामुळे ते महिला धोरण राबवण्यासाठी आग्रही असतात. आणि या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसमधनं जर महिला चेहरा म्हणून पुढे यायचं नाव असेल तर ते सुप्रियाजींचं नाव येऊ शकतं. आणि जयंतरावजी निश्चितपणे खूप मुरब्बी, मुत्सद्दी आणि मोठे अनुभवी नेते आहेत. परंतु मी पवार साहेबांची एकूण कार्यपद्धती जर बघितली तर त्या कार्यपद्धतीच्या संबंधाने मी आपल्याला सांगायचा फक्त प्रयत्न केला. याच्यावरती माझ्या पक्षाने सहमती द्यावी की न द्यावी हा अधिकार माझा निश्चितच नाही. हा अधिकार माझ्या पक्षश्रेष्ठींचा आहे. मी फक्त फील्ड मधली कार्यकर्ती आहे. अधूनमधून राज्यशास्त्रातलं जे विद्यार्थी असण्याचं जे डोकं आहे ते उफाळून येतं. त्यामुळे राज्यशास्त्राची विद्यार्थिनी म्हणून जे काही माझं आकलन आहे ते आकलन फक्त आपल्या समोर ठेवायचा प्रयत्न केला, इतकंच. आपल्या आकलनातून आणखी एक नाव समोर येतंय, हे मला वाटतं त्याला आणखी काही आपण आत्ता नवीन तरी वाद नको करूया, पण तुर्तास तरी या चर्चेमध्ये आपण सहभागी झालात त्याबद्दल आपले आभार. म्हणजे आजच्या झिरो अवरच्या शेवटाकडे वळत असताना आता वेळ झाली आहे ती आज झिरो अवरमध्ये विचारलेल्या प्रश्नावर लोकांनी, प्रेक्षकांनी काय कौल दिलाय तो पाहण्याची, आणि त्याच्यासाठी जाऊयात पोल सेंटर. प्रश्न होता, जयंत पाटलांवर मोठी जबाबदारी देणार, शरद पवारांचा अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री पदावर दावा, यामुळे भविष्यात संघर्ष वाढेल असं वाटतं का? एकूण मतं 60,000 यूट्यूबवर. 67% नागरिक म्हणतायत होय, 33% म्हणतायत नाही. एक्सवर काय कौल आलाय आपण पाहतोय.
66% नागरिक म्हणतायत होय आणि 34% म्हणतायत नाही. इंस्टाग्रामवर 73% नागरिक म्हणतायत होय आणि 27% नागरिक म्हणतायत नाही. फेसबुकवरचा कौल आपण पाहतोय. 50% म्हणतायत होय आणि 50% म्हणतायत नाही. मंडळी, राजकारणात आहे ना, सगळ्यात महत्त्वाची असते ती महत्त्वाकांक्षा. त्यामुळेच अनेक युत्या आघाड्या होतात, सरकार कोसळतात, पण राजकारणात कधी कधी इच्छा आधीच बोलून दाखवल्यानं नुकसान होण्याचीही शक्यता असते. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांनी मुख्यमंत्रीपदाची आपली इच्छा बोलून दाखवलेली नसली तरी त्यांचे बॉस शरद पवार यांनी अप्रत्यक्षरित्या तसे संकेत दिले. त्यावर आज संध्याकाळपर्यंत तरी मित्रपक्षांनी संयमी प्रतिक्रिया दिल्या असल्या तरी मवियात संघर्ष होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सरतेशेवटी मुख्यमंत्री कोण होणार हे 23 नोव्हेंबरलाच किंबहुना त्याच्यानंतरच स्पष्ट होईल. पण तुर्तास तरी 0 आवरमध्ये आता वेळ झाली आहे ती इथेच थांबण्याची. उद्या आपण पुन्हा भेटूयात रात्री 7:56. तोपर्यंत पाहत रहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.